कोणी माईचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही. बौद्ध भिक्खू सुद्धा RSSच्या बैठकीमध्ये येतात, बसतात, कार्यक्रम करतात. पूर्वाश्रमीचा महार हा भारत देशाला आझादी मिळण्याच्या अगोदरपासून सुशिक्षित आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की उपवर्गीकरण झालं पाहिजे. अरे हिंदुत्वादी विचाराचा संपूर्ण भारत देश आहे. माझा बाप, माझा बाप. अरे बाप कुणाला म्हणावा? चंद्रावर लोक गेलेले आहेत. कुठे आता मनुवाद राहिलेला आहे? बाबासाहेबांनी जी घटना निर्माण केली त्या घटनेच्या अनुषंगानेच सुप्रीम कोर्ट आहे. काही लोक म्हणतात की आमचा बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आमचा विकास झाला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, धर्मानं कधी विकास कुठला होतोय? कायदा म्हणजे सगळं आम्हालाच कळतो, बाकी कुणालाच कळत नाही. कायदे पंडित म्हणजे एकमेव आपणच आहोत. मी हमेशा म्हणतो हे नशिडी, बोलघेवडे, अक्कल नसलेले, कृतिशून्य लोक. माझं जर चुकीचं असेल तर तुम्ही भर चौकात मला बोलवा, इमानदारीनं बोलवा. नमस्कार मित्र हो, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणं किंवा समर्थन करणं हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे, विचार स्वातंत्र्याचा भाग आहे. एखाद्यानं आरक्षणाला विरोध केला किंवा समर्थन केला म्हणजे तो देशद्रोही किंवा आंबेडकर द्रोही होऊ शकत नाही. हे सुरुवातीला मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण ज्यांची मुलाखत पाहणार आहात ते राष्ट्रीय मातंग शक्तीचे अध्यक्ष आणि उदगीर तालुक्याचे माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब यांच्याकडून या उपवर्गीकरणावर जो विरोध होत आहे, आरोप प्रत्यारोप जे होत आहेत, म्हणजेच या उपवर्गीकरणाची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू, या दोन्ही बाजूवर आपण त्यांच्याकडून बरंचसं काही जाणून घेणार आहोत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. जय भीम सर, आपलं खूप खूप स्वागत करतो मी. सर, आरक्षणाचं उपवर्गीकरण जे सर्वोच्च न्यायालयानं आणलेलं आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनानं सुद्धा करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते चालू आहे. सध्याच्यावर जो काही लढा उभारलेला आहे महाराष्ट्रामध्ये, विशेषतः नवबौद्ध आणि मातंग यांच्यामध्ये लढा उभारलेला आहे. एक समर्थनाची बाजू म्हणून तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय आहे? जय शिवराय, जय भीम, जय लवजी. खरं तर उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये सर्व भारत देशातील राज्यांना आपापल्या स्तरावर त्या ठिकाणी उपवर्गीकरणाचा आदेश लागू करावा अशा पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतल्यामुळं तत्वतः बऱ्याच राज्यांनी, त्यामध्ये पंजाब असेल, हरियाणा असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, अशा अनेक राज्यांनी त्या ठिकाणी लागू केलेला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मग महाराष्ट्र सरकारमध्ये आज रोजी या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जे काही अवकड लागू झालं पाहिजे त्यासाठी भूमिका घेत असताना खरं तर विरोध करण्याची आवश्यकता नाही आहे. सर्व वंचित समाज घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच उद्देश सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या ठिकाणी पारित केलेला आहे आणि तो महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा लागू करावा म्हणून समर्थनात आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावरची सुद्धा लढाईची वेळ आली तर आम्ही निश्चित रूपानं उतरू आणि त्या ठिकाणी राज्य सरकारनं तात्काळ उपवर्गीकरण लागू केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे. सर, सध्याचं वातावरण जर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जणू काही असं वातावरण तयार झालेलं आहे की उपवर्गीकरणाला विरोध करणाराच खरा आंबेडकरवादी आहे, समर्थन करणारा आंबेडकरवादी नाहीच, असं वातावरणच जणू काही तयार झालंय. यावर तुमचं काय मत आहे? खरं तर विरोध करणं, समर्थन करणं हे संविधानिक मागणी करत असताना कोणी विरोध करावा, कोणी समर्थन करावं हा प्रत्येक विचाराचा प्रश्न आहे. परंतु वंचित समाज घटकासाठी ज्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थानं उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये फार मोठा काही दुसरा उद्देश नाही आहे. जो वर्ग, जो अनुसूचित जातीतल्या 59 जातीतील समाज घटकांचा जो शैक्षणिक आणि नोकरीच्या बाबतीमध्ये त्यांचा जो विकास घडून आलेला नाही, अशासाठीच या उपवर्गीकरणाचं अबकड व्हावं अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी संबंध राज्याला, महाराष्ट्रातलाच विषय एकट्यासाठी नाही नसून संबंध भारत देशातील सर्व सामाजिक वंचित घटकासाठी हा निर्णय लागू झालेला आहे. त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही या ठिकाणी विरोध करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्याची शैक्षणिक प्रगती झाली असेल, ज्याची खऱ्या अर्थानं त्यामध्ये तो जर पुढारलेला व्यवस्थेमधला जर समाजातलाच एखादा घटक तो जर पुढारलेला असेल तर त्या ठिकाणी विरोध करण्याची आवश्यकताच नाही. आपलाच बांधव जर वंचित असेल, तो अशिक्षित असेल, त्याची शैक्षणिक प्रगती झाली नसेल, त्याला नोकरीपासून दुरावला असेल तर तो वर आला पाहिजे का नाही? बरोबर. त्यासाठी हे उपवर्गीकरणाचा अवकडाचा लढा खरं तर कोणीच याला विरोध करता कामा नये, हा समर्थनार्थ असला पाहिजे. आपण सगळे समदुःखी बांधव आहोत, कोणी याच्यामध्ये असं फार पुढारलेला नाहीये.
आज तुम्ही जर गावाअंतर्गत जर प्रत्येक दलित वस्तीमध्ये जर तुम्ही गेलात, पूर्वाश्रमीचा महार, पूर्वाश्रमीचा मांग मातंग, त्याची परिस्थिती जाऊन बघा तुम्ही. मी नाही सांगत, तुम्ही स्वतः जाऊन बघा. जे मीडियात जो कोणी आम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही प्रश्न विचारताय, पुन्हा परत बरेच लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करताना दिसत आहेत. खरं तर आंबेडकरवादी विचारामधून सुद्धा आम्हाला एक सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी आवडली. खरं तर रामदास आठवले साहेबांनी सांगितलं की उपवर्गीकरण झालं पाहिजे. पुन्हा परत बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की उपवर्गीकरण झालं पाहिजे. त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा योगायोगाने त्यांनी वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष स्थापन केला आणि त्यांची निवडणूक लढवायला ज्यावेळेस निघाले त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीर केलं की अनुसूचित जातीतील वंचित समाज घटकाचा सर्वांगीण शैक्षणिक आणि नोकरीच्या बाबतीमध्ये विकास दडलेला आहे आणि तो झाला पाहिजे. म्हणून ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः मॅनिफेस्टोमध्ये सांगतात की हे उपवर्गीकरण झालं पाहिजे, अनुसूचित जातीतील सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे. आता काय झालं? एका चुकीच्या पद्धतीने असे तुम्ही दोन्ही बाजू जर मांडत असाल, एका बाजूने तुम्ही समर्थन देताय, आपण जनतेमध्ये लोकांच्या समोर ज्यावेळेस भाषणं करता मोठी मोठी, ज्यावेळेस दलित समाज हा सर्व एकत्रित राहावा अशा पद्धतीची भावना तुम्ही करताय आणि त्यावेळेस वंचित समाज हा विकसित झाला पाहिजे अशा पद्धतीची भावना दाखवताय आणि आज लगेच पलटी मारताय, परत त्या ठिकाणी विरोध करताना दिसतंय. म्हणून हे कुठेतरी संकुचित बुद्धीनं काम न करता ब्रॉड माइंडनं जर आपण निश्चित रूपाने सर्व आंबेडकर चळवळीतील सर्व नेत्यांनी जर एकत्रितरित्या आपल्याच बांधवाचा जो शैक्षणिक आणि नोकरीच्या बाबतीमध्ये जर विकास दडलेला असेल आणि तो जर आर्थिक संपन्नतेने जर तो कमजोर असेल, म्हणून तो शिक्षण घेऊ शकला नसेल, तो अंधश्रद्धेत दडलेला असेल, तो अस्पृश्य असेल, अशा भावनेसाठीच हे उपवर्गीकरण किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर आरक्षणाचा मुद्दा समोर आणलेला आहे. त्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या दोन्ही भूमिका दोन्ही समाज घटकासाठी निश्चित रूपानं या ठिकाणी स्वागतार्ह असलेल्या योजनेमध्ये जो वंचित असलेला समाज घटक तो विकसित करण्यासाठी या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे. बाबासाहेबांनी जी घटना निर्माण केली त्या घटनेच्या अनुषंगानेच सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश त्या ठिकाणी जर मान्य केला असेल, सुप्रीम कोर्टाने आदेशित केला असेल, आज आपण कुठल्याही कायद्याच्या चौकटीमध्ये जर न्याय मागायसाठी जर आपण जाऊ तर कुठे जाऊ? ज्यावेळेस सरकार सुद्धा ज्यावेळेस आपल्या विरोधात काही काम करत असेल आणि सरकारच्या विरोधामध्ये जर आपण जर सरकार न्याय देत नसेल तर कुठे जातो आपण? न्यायालयात. मग न्यायालय हे सर्वोच्च समजलं गेलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण न्यायालयाने जर त्या पद्धतीने जर वंचित समाज घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून जर अबकडे जर त्या ठिकाणी उपवर्गीकरण व्हावं, वंचित समाज घटकाचा त्या ठिकाणी विकास व्हावा, त्याची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्याला नोकरीमध्ये संधी मिळावी, हीच भूमिका आहे. मग याला विरोध करण्याचा प्रश्न का? कोणीच करू नये अशी माझे हात जोडून विनंती आहे. पण आंबेडकरी समुदायातले मोठमोठे जाणकार जे आहेत, मी सुरेश माने साहेबांचे जे न्यायाधीश म्हणजे जे कायदेतज्ञ आहेत आपल्या महाराष्ट्रातले देशातले, सुरेश माने यांची मी एक मुलाखत पाहिली. ते सुद्धा म्हणतात की हे उपवर्गीकरण जे आहे ते कायदेशीर नाही आणि मातंग समाजाची बाजू म्हणते की हे कायदेशीर आहे. नेमका हा सर कन्फ्युजन काय नेमकं कळायला तयार नाही. बघा, कायदा हा कशाला म्हणतो आपण? कशाला म्हणतो कायदा? जे काही नियमावली घालून दिलेली आहे, कोण कसं राहायचं वगैरे. घटनेने तरतूद केलेल्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यामध्ये न्याय सुव्यवस्था संस्था आहे. बरोबर आहे. मग ही संस्था जर सर्वोच्च न्यायालय म्हणून आपण ज्यावेळेस पाहतो, एखाद्या वेळेस कुठलं केंद्र सरकारची सुद्धा योजना जर एखादी कुठे जर वाटलं की बाबा ही चुकीची आहे, राज्य सरकारची योजना एखादी वाटली की चुकीची आहे, एखादा आरोपी, फिर्यादी आणि आरोपी दोघांची तक्रार आहे, त्यावेळेस त्याला सर्वोच्च न्याय मागण्यासाठी कुठे जातो आपण? न्यायालयात जातो. मग न्यायालयाने जर अशा पद्धतीची जर भूमिका घेतली असेल की वंचित समाज घटकांचा त्या ठिकाणी विकास झाला नाही, अशा पद्धतीची भूमिका काही महाराष्ट्राने दिलेली नाहीये किंवा महाराष्ट्रातल्या मातंग समाजाने हे सांगितलेलं नाहीये. हे खरं तर भारत देशातल्या पंजाब राज्याच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी पिटिशन दाखल झालं. तिथल्या सरकारनं हायकोर्टात फाईट केली, हायकोर्टात आणि सरकारमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टाने ते जजमेंट दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी विनाकारण समदुःखी भावंडामध्ये आपण महापुरुषावर काहीतरी बोलतो, कुठेतरी आपण कायदा म्हणजे सगळं आम्हालाच कळतो, बाकी कुणालाच कळत नाही, कायदे पंडित म्हणजे एकमेव आपणच आहोत, अशा पद्धतीचा आविर्भाव दाखवणं हे चुकीचं वाटतं. खरं तर या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत बसून जर न्यायालयीन प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी सर्वतोपरी अंमलबजावणी करण्यासाठी संबंध भारत देशाला लागू केला असेल, सर्व राज्य त्या ठिकाणी पुढाकार घेत असतील, महाराष्ट्र सरकारनं ताबडतोब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ताबडतोब खरं तर हे उपवर्गीकरण लागू करावं. यामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता तात्काळ याची घोषणा करून मोकळं व्हावं अशी आमची विनंती.
सर, नवबौद्ध समाजाकडून विशेषतः एक विधान पुढे आणलं जाते की सर्वांना समान संधी होती, आम्ही कोणाला रोखलं होतं का? तुम्ही स्पर्धा करा, आमच्याही पुढे निघून जा. तर मग उपवर्गीकरणाची गरज काय, बघा. असं त्यांच्यावर आरोप केला जाते. खरं तर पूर्वाश्रमीचा महार हम्म. यामध्ये काही प्रमाणामध्ये शहराकडे वळला. हम्म. कारण बाबासाहेबांची एक घोषणा होती की गरिबानं शक्यतो शहराकडे वळला पाहिजे. हम्म. आणि पूर्वाश्रमीचा महार हा खऱ्या अर्थानं भारत देशाला आझादी मिळण्याच्या अगोदरपासून सुशिक्षित आहे, हम्म. फॉरवर्ड समाज आहे. आणि त्या समाजाला इंग्रजांनी सुद्धा पुढाकार दिलेला होता. त्यामध्ये सत्तेचा सहभाग खऱ्या अर्थानं जर सामाजिक घटकामध्ये जर जातीनिहाय जर आपण जर विचार केला तर पूर्वाश्रमीचा महार हा अत्यंत प्रगतशील आणि फॉरवर्ड असलेला समाज म्हणून ओळखला जायचा. म्हणून इंग्रजाच्या काळामध्ये खरं तर ब्रिटिश राजवट ज्यावेळेस होती त्यावेळेस 1871ला हम्म. काही या भारतातल्या सामाजिक व्यवस्थेमधल्या काही जातींवर आरोप रचला होता. हम्म. आणि तो आरोप म्हणजे गुन्हेगारी जमात म्हणून कायदा केला होता. CTA. 1871 साली तो कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये पूर्वाश्रमीचा जो मांग मातंग आहे त्याला सुद्धा गुन्हेगारी जमात म्हणून त्या ठिकाणी नोंद केली. बरोबर. भारत देशाला आझादी 47ला मिळाली तर या समाजाला ज्या काही आदिवासी समाजातला आणि अनुसूचित जातीतला फक्त एकच जात आहे, ती मांग मातंग. बरोबर. ही एकच जात त्या ठिकाणी गुन्हेगारी जमातीमध्ये होती. मग ह्या जातीवर, ह्या समाज व्यवस्थेवर फार मोठा दबाव, शैक्षणिक दबाव, आर्थिक परिस्थिती म्हणजे कमजोर, अशा परिस्थितीतल्या समाज व्यवस्थेमधल्या मातंग समाज इंग्रजाच्या काळापासून अन्यायग्रस्त आहे. आणि आजतागत तो आर्थिक संपन्नतेकडे पुरेपूर अशा पद्धतीनं खंबीर झालेला नाही, मजबूत झालेला नाही, त्याचा ढाचा आणखीनही पूर्ण मजबूत बळकटलेला नाही. तर ह्या समाजाला, अशा समाजाला वर आणण्यासाठी मग 59 जातीमध्ये अनेक अशा जाती आहेत की त्या जातीमध्ये शैक्षणिक प्रगती झाली नसेल, त्यांना नोकरीच्या जर संध्या कुठे उपलब्ध झाल्या नसतील तर त्यासाठी या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये निश्चित रूपानं त्या समाजातील एका मातंग समाजाचाच विषय नाही का. महारवाड्यामध्ये आज मातंगवाडा म्हणून जे काही दलित वस्तीमध्ये नाव घेतलं जातं त्याच्यामध्ये काही पूर्वाश्रमीचा महार गरीब नाही का? बरोबर आहे. पूर्वाश्रमीचा मांग मातंग गरीब नाही आहे का? मग सुशिक्षित असलेल्या आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी जर त्याचा पुरेपूर फायदा घेतला असेल, पुरेपूर त्या ठिकाणी त्यांचा सर्वांगीण विकास झाला असेल असं वाटत असेल तर हरकत नाही, तुम्ही त्याचा विरोध करण्याची गरजच नाही. आपलेच भावंड त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आजही अस्पृश्य अवस्थेमध्ये जीवन जगतात, आजही त्यांची प्रगती झालेली नाही असं दिसून येत आहे. मग त्यांचा विकास झाला पाहिजे. काय विकास झाला पाहिजे? त्याचं शिक्षण परिपूर्ण झालं पाहिजे, त्याला शासनाच्या सवलतीमध्ये चांगलं दर्जेदार शिक्षण घेता आलं पाहिजे, त्याला एखादी जर नोकरीची जर संधी मिळत असेल तर त्या म्हणजे अडचणीत असलेल्या, कमजोर असलेल्या वर्गाला, म्हणतो 59 जातीपैकी कुठल्याही जातीचा असेल तो, त्या व्यवस्थेतल्या अडचणीत असलेल्या वर्गासाठी म्हणून हे उपवर्गीकरण अबकडचा मुद्दा प्रकर्षानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं संबंध भारत देशाला लागू करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत, आदेशित केलेला आहे. तर हे लागू करत असताना आपण विरोध करण्यासाठी काहीच आवश्यकता नाही. कुठल्याही एखाद्या एक्स व्यक्तीचा जर काही लोक म्हणतात की आमचा बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आमचा विकास झाला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, धर्मानं कधी विकास कुठला होतोय अशा पद्धतीची भूमिका, हे तर खरं तर मला सुद्धा लाजिरवाणी वाटते. म्हणजे आता हिंदू धर्मामध्ये अदानी अंबानी हे हिंदू धर्मातले आहेत, मग आता त्यांचा विकास झाला, मग आता ते बी त्यांचा विकास का नाही, कशामुळे झाला? हा कुठेतरी धर्मवाद आणणं किंवा धर्माला समोर आडवं करून कुठेतरी आपण आपापसामध्ये वातावरण खराब करणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीतील 59 जातीच्या समाज घटकाचा, अनुसूचित जमातीतील सुद्धा समाज घटकाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. प्रकर्षानं त्यांची फक्त, मी पुन्हा रिपीट करतो की शिक्षण आणि नोकरी हे दोनच उद्देश त्यामध्ये या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये साध्य झाले होणार आहेत. म्हणून या ठिकाणी कुठल्याही समाज बांधवांनी, कुठल्याही नेतृत्वानी, कुठल्याही चळवळीनी या ठिकाणी विरोध करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. थोडासा सेन्सिटिव्ह प्रश्न मला विचारावा असं वाटतो सर. आंबेडकरी चळवळीचा जर इतिहास पाहिला तर आंबेडकरी चळवळीमध्ये मातंग समाज सुद्धा सुरुवातीपासून आहे. ठीक आहे, प्रमाण त्याचं कमी असेल पण सुरुवातीपासून आहे. मग एवढा जवळपास इतक्या वर्षाचा सहवास सोबत असताना सुद्धा दोन्ही जाती जणू काही भाऊ म्हणून आतापर्यंत समोर येत आलेले आहेत. तर मग आता फक्त केवळ आरक्षणाच्या समर्थनात गेल्यामुळं
सोशल मीडियावर असं म्हटलं जातं की मांग जात ही बाबासाहेबांना बैमान झालेली आहे. हे कितपत योग्य आहे? अत्यंत चुकीचं आहे. खरं तर बाबासाहेबांना आवर्जून मानणारा वर्ग हा संबंध भारत देशातला, फक्त मातंग समाजच म्हणून नाही, संबंध भारत देशातला प्रत्येक समाज बाबासाहेबांना मानतो. असा कुठलाही समाज बाबासाहेबाला मानत नाही. अशा पद्धतीची भूमिका दाखवणं आणि घेणं हेच मुळात पूर्वाश्रमीच्या महार समाजाच्या नेत्याचं आहे. बाबासाहेब एकटे आमचे आहेत असं म्हणण्याचं सुद्धा जे पाप करतात, हे धाडस करतात, हे अत्यंत चुकीचं आहे. अरे बाबासाहेब आपणाला जर कळाले, बाबासाहेब हे एकट्याची प्रॉपर्टी नाही. आज पूर्वाश्रमीच्या महार समाजाने या ठिकाणी किंवा आंबेडकर चळवळीने बाबासाहेब फक्त आमचे आहेत एकट्याचे म्हणणं कितपत योग्य वाटतं? मला सांगा, बाबासाहेबाच्या नंतर कमीत कमी महाराष्ट्रात आम्ही कार्यकर्ते म्हणून ज्यावेळेस आम्हाला कळायला लागलं, त्यावेळेस आम्ही जर विचार केला तर बाबासाहेबाची चळवळ म्हणण्यापेक्षा दलिताचीच चळवळ कोणी सुरू केली, कधीपासून अंमलात आली? आम्हाला आठवते तसं कळतंय की रामदास आठवले साहेब, पूर्वाश्रमीचे महार आजचे बौद्ध, आणि मातंग समाजामधले डॉक्टर बाबासाहेब गोपले, हे दोनच नेते आम्हाला समोर दिसत होते. आणि त्या पद्धतीनं ज्या समाजाचा काही सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी ते दोघं आंदोलनाच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी न्यायिक भूमिकेनं कुठे आवाज उठवायचा असेल तर ते करत होते. मग आता जर त्याच्या अगोदरचा जर आपण इतिहास बघितला बाबासाहेबांच्या विषयी, आज नरिमन पॉइंटला तुम्ही जाऊन बाबासाहेबांचे पुतळे बघा, काही पूर्वाश्रमीच्या महार समाजाने बसवलेले आहेत का? त्या ठिकाणी सर्व जाती धर्मातल्या सर्व समाज व्यवस्थेनं बाबासाहेब एक जगविख्यात विचारवंत, अत्यंत हुशार, तत्वज्ञानी, सर्व गुणानं संपन्न असलेलं नेतृत्व म्हणजे कोण समजायचं तर बाबासाहेब समजायचे. आणि म्हणून सगळ्या जाती धर्मातल्या समाज व्यवस्थेतल्या, त्याला जात नव्हती, त्याला धर्म नव्हता, त्याला पंथ नव्हता, अशा पद्धतीच्या सर्व समाज घटकांना भारत देशाला अभिप्रेत असलेले बाबासाहेब एक विचारवंत, अत्यंत क्रांतिकारी महामानव म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे बसले. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस चळवळ सुरू झाली दलिताची, आणि त्या चळवळीमध्ये मात्र बाबासाहेबांना आपण छोटं करण्याचं काम केलं असं मला वाटतं. कारण प्रत्येक समाज मग आपापल्या समाजातला नेता तो माझ्या समाजाचा आहे असं दाखवण्याचं काम ज्यावेळेस जाती व्यवस्थेमध्ये निर्माण झालं, त्यावेळेस ह्या महापुरुषांना खऱ्या अर्थानं मग सामाजिक जातीचं वलय त्या ठिकाणी निर्माण होत आलं. आणि त्यामुळं या ठिकाणी बाबासाहेबाला कुणी फक्त पूर्वाश्रमीचा महार आंबेडकर चळवळच मानते, अत्यंत चुकीचं आहे. मी डंके के चोट पे सांगतो, बाबासाहेब हे एकट्या पूर्वाश्रमीच्या महार चळवळीचे किंवा दलित चळवळीचे बाबासाहेब होऊ शकत नाहीत. बाबासाहेब 100% भारत देशाचेच नाहीत, जगविख्यात विद्वत्तेचं भांडार असलेले महामानव म्हणून आम्ही बाबासाहेबांना बघतो. आणि मग मातंग समाज तर सोडा, जगामध्ये बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं. असे स्वाभिमानी नवरत्नामधलं एक खंबीर असं रत्न म्हणजे बाबासाहेब आहे. म्हणून अशा पद्धतीनं बौद्ध समाजाने, महार समाजाने, पूर्वाश्रमीच्या यांनी बाबासाहेब आमचे एकट्याचे आहेत असं म्हणणं हे साफ चुकीचं आहे. हे बंद केलं पाहिजे. मी हात जोडून नम्रपणे विनंती करतो. अरे बाबासाहेब काय नाही केलं बाबासाहेबांनी? मी वारंवार सांगतो, चराचरामध्ये जे काही दडले, मी हमेशा सांगत होतो, चर म्हणजे काय, भूचर, जलचर, वायुचर, ह्या 3 चरामध्ये जे काही दडले त्याच्यावर बाबासाहेबांनी कायदा केलाय. पक्षासाठी कायदा केलाय, पशु पक्षासाठी, जनावर म्हणजे जे आपण म्हणतो अन्य अरण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी कायदा केला. बरोबर. अरे साधा एखादा मोराला सुद्धा जर मारल्यानंतर त्याला कशा पद्धतीची शिक्षा होते अशा पद्धतीची भूमिका घेणारा कायदा त्याच्यामध्ये तरतूद करणं किती मोठा विचार आहे. मग काय पूर्वाश्रमीच्या एका फक्त महार समाजाचाच बाबासाहेबांनी कायदा केलाय का? काहीतरी आगीकूच करून आपल्या अंगावर ओढून घ्यायचं आणि बाबासाहेबांना छोटं करायचं पाप कोणी करू नये. मी माझे हात जोडून विनंती आहे, बाबासाहेब जर आपल्याला कळत असतील तर बाबासाहेब आपल्या भारत देशाचेच नाही तर जगाला, विश्वाला मार्गदर्शक म्हणून बाबासाहेब हे महामानव आहेत. आणि महामानवाला कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं आपण माझा बाप, माझा बाप, अरे बाप कुणाला म्हणावा? ज्या बापाने जे तत्व जे दिलेले आहेत, तथागत गौतम बुद्धाचा विचार आपल्याला आत्मसात करण्यासाठी सांगितलेला आहे. काय आपण पारित केले तथागत गौतम बुद्धाचं आपण आचरणात काय आणलेलं आहे? मी वारंवार सांगतो, या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने तुम्ही आगाव बोलायच्या भानगडीत पडू नका.
मी मातंग समाजातल्या सुद्धा समाज बांधवातील सर्व कार्यकर्त्यांना माझे हात जोडून नम्र विनंती आहे की जे काल काही झालं, जे काही मारामारी, काय हाणामारी, रस्त्यावरची लढाई, त्या ठिकाणी एकमेकावर हमरीतुमरी करण्याचा जो प्रकार झाला, हा केविलवाणा प्रकार बंद झाला पाहिजे. आपण समदुःखी प्राणी आहोत. अरे हे उपवर्गीकरण म्हणजे काही सर्वस्वी नाहीये. हे उपवर्गीकरण फक्त शिक्षण आणि नोकरी याच्यासाठीच आहे. ती बी ज्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला नाही असं वाटतंय, अशा पद्धतीतल्या अशा घटकांच्या समाजासाठी तो न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही भूमिका आहे. मग कशासाठी एवढा उपद्रव तयार करायचा? काय तुमचं त्या ठिकाणी नडलेलं आहे, काय तुमचं त्या ठिकाणी, आणि काहीतरी लोक चुकीच्या पद्धतीने बोलतायत. तुम्हाला मला सांगायला लाज वाटते कधी कधी. आरक्षण रद्द होऊ शकते म्हणतात. हे उपवर्गीकरण झालं तर आरक्षण बंद होऊन जाईल, आरक्षणाचे तुकडे तुकडे करतील, आरक्षण पुन्हा हळूहळू हे मनुवादी RSS वाले, हे लोक भाजपवाले, शिवसेनेवाले हे रद्द करतील. अशा पद्धतीची चुकीची भावना का पसरवताय तुम्ही? का पसरवताय? का तुम्ही भाजपमध्ये काम करत नाहीये? का तुम्ही शिवसेनेमध्ये काम करत नाहीये? तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काम करत नाहीये? सगळ्या पक्षामध्ये तुम्ही काम करताय. सगळेच लोक RSS मध्ये बऱ्यापैकी पूर्वाश्रमीचे, महाराजचे, बौद्ध म्हणणारे सुद्धा त्या ठिकाणी काम करतात. बौद्ध भिक्खू सुद्धा RSSच्या बैठकीमध्ये येतात, बसतात, कार्यक्रम करतात, त्या ठिकाणी विचाराचं मंथन करतात. कधी RSS त्यांना नाकारलेलं नाही. कधी मनुवादी म्हणून त्यांना, बौद्ध भिक्खूंना कधी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. मोठमोठे कार्यक्रम त्या ठिकाणी सन्मानानं करतात. त्यावेळेस तुम्हाला चालतं. आणि फक्त उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये विनाकारण तुम्ही RSSला नावं ठेवता किंवा भाजपला किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षाला नावं ठेवून आम्हाला मनुवादी म्हणता. तुम्ही RSSच्या विचाराचे आहेत, तुम्ही हिंदुत्वादी विचाराचे आहेत. अरे हिंदुत्वादी विचाराचा संपूर्ण भारत देश आहे. वेगवेगळ्या जगामधले काही वेगवेगळे देशातले लोक त्या देशामध्ये जिथं जिथं तो लोकसंख्या जास्त आहे त्याचा तो धर्म मोठा आहे. आज आपली हिंदू समाजाची लोकसंख्या जास्त आहे भारतामध्ये, तर हिंदू समाज हा मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे हिंदू धर्म मोठ्या प्रमाणात आहे. आता तुम्ही तो हिंदू धर्म सुद्धा बिलकुलच हे होते ते काळात मागे, काय गाडगं बांधलं तोंडाला, काहीतरी गाडगं बांधलं, पाठीला झाडू बांधला, अशा पद्धतीची भाषा होती. आम्ही काही ती बघितलेली नाही, परंतु आता काळानुरूप बदल होत गेलेला आहे. माणूस माणसात वागाय आलेला आहे. आता ज्या पाठीमागल्या झालेल्या घटना पुन्हा त्याला शिळ्या कडीला ऊत आणण्यापेक्षा माणुसकीचा मंत्र देऊन, माणुसकीचा मंत्र घेऊन आपण एकमेकाशी सुसंवाद कसा साधता येईल, तथागत गौतम बुद्धाच्या विचारानं प्रज्ञाशील करुणा कशा पद्धतीनं आपण त्या 3 वाक्याचा आत्मसात करून आपण एकमेकाचं, जसं साधू संत म्हणतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या उक्तीप्रमाणे आपण आता वागण्याची गरज आहे. आज खूप पुढे गेलोत आपण. अरे गावागणीस गाडी नव्हती, गावागणीस दिवा दिसत नव्हता, कुठं कंदील, कुठं चिमणी, कुठं तेलाचा दिवा लावून आपण जीवन जगलेले लोक आहोत. हा प्रगतशील देश आता त्या ठिकाणी जग प्रगतीवर चाललेला आहे. चंद्रावर लोक गेलेले आहेत, वेगवेगळ्या अंतराळ यानामध्ये वेगवेगळे अभ्यासक निर्माण झालेले आहेत. कुठं आपण आता पाठीमागच्या व्यवस्थेमध्ये विचार करत बसायचा? कुठं आता मनुवाद राहिलेला आहे? कुठं आता आपल्याला आता मनुवाद म्हणावं तर त्याला कितीतरी लोक आता आपल्यासोबत, ब्राह्मण असेल आपल्यासोबत आहे, मराठा आपल्यासोबत आहे, वेगवेगळ्या जाती, OBC मधल्या जाती आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बसतो. असं जर सौदा होत असेल, अशा पद्धतीने आपण एकमेकाचं एकरूप होऊन वागत असेल, तर फक्त ह्या उपवर्गीकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने आंबेडकर चळवळीतल्या सर्व नेत्यांना माझे हात जोडून विनंती आहे, आता हे बंद झालं पाहिजे. माझं जर चुकीचं असेल तर तुम्ही भर चौकात मला बोलवा, इमानदारीनं बोलवा, आणि खऱ्या अर्थानं तुम्ही विचार करून सांगा की या भारत देशामध्ये आज जे उपवर्गीकरणाचा आदेश सुप्रीम कोर्टाने लागू केलेला आहे, हा मातंग समाजाने लागू केलेला आहे का? त्यामध्ये मातंग समाज अग्रेसर भूमिकेने त्या ठिकाणी काही वेगळं मागतोय का? नाही. 59 जातीतल्या पूर्वाश्रमीच्या महारवाड्यातला सुद्धा जो गरीब समाज आहे त्याचा सुद्धा विकास झालेला नाही. तो सुद्धा विकसित झाला पाहिजे. जर सुधाकर भालेराव, जर रामदास आठवले, जर प्रकाश आंबेडकर साहेब, जर आनंदराज आंबेडकर साहेब यांचा जर विकास झाला असेल, कशाला तुम्हाला आरक्षणाची गरज? बरोबर आहे. का तुम्ही त्याचा विरोध करताय? नका करू ना. अरे जो आपला बांधव जे अशिक्षित आहे तो सुशिक्षित झाला पाहिजे, त्याला नोकरी लागली पाहिजे, हा आमचा मानस असू नये का? तोच मानस पूर्ण करण्यासाठी हे उपवर्गीकरण अबकड आहे. म्हणून या ठिकाणी कोणीही कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता अत्यंत समंजसपणाने, समदुःखी प्राणी म्हणून त्या ठिकाणी आपण एकत्रित येण्याची गरज आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा विचाराची लढाई लढण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी विनाकारण काही विकृत पद्धतीचे अशिक्षित लोक, ज्याला कुठलंच नॉलेज नाही, कुठला अनुभव नाही, एकमेकाचे आरोप प्रत्यारोप करत असताना तुम्हाला स्टेजवर बसवतात, मोठं स्टेज निर्माण करतात. तिथं आम्ही विरोध करतोय म्हणून संविधानिक मागणी करायला हरकत नाही, तुम्ही विरोध करा, आम्ही नाही म्हणत नाही,
परंतु विरोध करत असताना सुद्धा कसा विरोध केला पाहिजे? साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा महाविरोध, क्रांतीवीर लहुजी साळवेंचा विरोध. तुम्ही महापुरुषाच्या यादीत नावं नाहीत म्हणून तुम्ही त्यांना खालच्या लेवलवर बोलताय. अरे काय भाषा वापरावी? कुत्र्यासारखं तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला समजताय. तुम्ही अशा लांछनास्पद वागणुकीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं, खरं तर अट्रॅसिटीचा कायदा म्हणून एक आहे, त्या अट्रॅसिटीचा कायदा कुठल्या सवर्णाच्या एखाद्या व्यक्तीनं जर या 59 जातीपैकी कोणावर जर अरे तुरे जातीवर बोललं की त्याला गुन्हेगार म्हणून समजलं जातं किंवा त्याला गुन्हा दाखल होतो, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होते. मग आता आपणच जर मांगट्या म्हारट्या जर म्हणून घ्यायला लागलो, काय आपली अवकात आहे? आपण कशा पद्धतीने विचार करतोय? कुठं बाबासाहेब, कुठं आपण, कुठं महापुरुष, कुठं आपली चळवळ? हे थांबलं पाहिजे. आणि हे थांबलं तर काहीच होणार नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सर. एक मला थोडंसं अगदी शेवटावर यायचंय की काही जरी असलं तरी शेवटी सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली सर की मातंग आणि नवबौद्ध समाजामध्ये खूप मोठी दरी या उपवर्गीकरणाच्या निमित्तानं निर्माण झालेलीच आहे. आणि मला वाटतं बराच काळ आता ह्या दोन जाती एकत्र येणार नाहीत असं मला सध्याचं वातावरण पाहून तरी वाटतंय. मग ह्या जाती पुन्हा सुद्धा पुढे भविष्यामध्ये एकत्रित राहाव्या यासाठी उपाययोजना म्हणून तुम्ही काय सांगाल? खरं तर तुम्ही जे म्हणताय हे 100% चुकीचं आहे. पूर्व आश्रमीचा महार, पूर्व आश्रमीचा मांग मातंग, गावाकुसाच्या बाहेर असलेल्या दोन जाती आहेत. ह्या दोन जाती भावाभावासारखं वागलेल्या आहेत. याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही गावगाड्यामध्ये जा, खरं तर पूर्वाश्रमीचा महार, पूर्वाश्रमीचा मांग हे अगदी समदुःखी प्राणी म्हणून वागतात. परंतु हे जे काही बोलघेवडे लोक आहेत, मी हमेशा म्हणतो हे नशिडी, बोलघेवडे, अक्कल नसलेले, कृतिशून्य लोक, ज्यांना काही बोलायला येते, थोडंसं भाषण केलं की जरा लोक टाळ्या वाजवतात समोर, म्हणून जे आगाव काही चळवळीत निर्माण झालेले हे जे बोलघेवडे लोक आहेत, यांच्यामुळे हे वातावरण खराब व्हायला लागलेलं आहे. म्हणून मी आंबेडकर चळवळीतील, आंबेडकर वंशजातील सर्व नेतृत्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून अशा लोकांना या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा विचार नसल्यानंतर समाजावर अपमानित पद्धतीचे शब्दप्रयोग न करता जर व्यवस्थितरित्या संविधानिक पद्धतीनं तुम्ही आम्हालाही सांगा की त्या ठिकाणी उपवर्गीकरणामुळे फार मोठा घात व्हायला लागलेला आहे, आम्ही समजून घेऊ शकतो. परंतु आम्हाला वाटतं की उपवर्गीकरणामुळे कुठलाही घात होणार नाही, कोणाचंही वाकडं होणार नाही. जे काही अडचणीत असलेल्या गरीब लोकांचा जो काही शिक्षणाचा जो प्रमाण आहे ते वाढेल, त्याला चांगली संधी मिळेल, तो शिकल्यानंतर त्याला नोकरी लागेल. हे दोनच उद्देश, शिक्षण पूर्ण आणि नोकरी लागणं, ह्या दोनच उद्देशासाठी हे उपवर्गीकरण अबकडचा लढा आहे. यामध्ये बाकीचा कुठलाही विषय त्यामध्ये तरतूद नाही असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. बाकी सामाजिक न्याय व्यवस्थेमध्ये सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या भूमिकेनं त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे, त्या ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे, आर्थिक संपन्नता झाली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे महामंडळ आहेत, त्याला आर्थिक बजेट मिळालं पाहिजे. त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारी वाढली असेल तर त्याला आर्थिक संपन्नता निर्माण करण्यासाठी त्याला आर्थिक समाज घटक तो वर आला पाहिजे, त्याचा स्तर उंचावला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आणखीन आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आवाज उठवायचा. तो सुद्धा सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात जो निधी आहे, तो निधीचा वापर 100% आपल्या अनुसूचित जातीतील 59 जातींना कसा करून घेता येईल याच्यासाठी सुद्धा आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा लढा उभा करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारवर, केंद्र सरकारवर सुद्धा दबाव आणण्याची सुद्धा आवश्यकता आहे. अशा पद्धतीची भूमिका घ्या तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या आंबेडकर चळवळीमध्ये, या दलित सुधारणेच्या व्यवस्थेमध्ये आपण नेतृत्व कराल आणि सर्वगुण संपन्न अशा पद्धतीची समाज सुधारणा झाली पाहिजे. याच्यासाठी जर भूमिका जर घेतली, अर्ध्या रात्री तुमच्या सोबत आम्ही छाती ठोकपणे सोबत राहायला तयार आहोत. परंतु ह्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं नुकसान कोण्याही जातीचं होणार नाही. परंतु जो समाज अशिक्षित आहे, जो समाज शिक्षणापासून दुरावलेला आहे, त्याला शिक्षण व्यवस्थितरित्या मिळालं पाहिजे, त्याला फायदा जास्तीत जास्त झाला पाहिजे, त्याच्यानंतर त्याला नोकरीची संधी मिळाली पाहिजे. एवढेच दोन उद्देश या उपवर्गीकरणामध्ये आहेत. पण ह्याला वेगवेगळ्या पद्धतीचं कारण दाखवून हे जर झालं तर आरक्षण रद्द होईल. कोणी माईचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही. कारण तथागत गौतम बुद्धाच्या विचारातून जर आपण जर विचार केला आणि अभ्यास केला आणि जर तुम्ही जर संघर्षाच्या भूमिकेने एकत्रित आलो तर घटनेने बाबासाहेबांना काय दिलेलं आहे, तर घटनेमध्ये तरतूद केलेल्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जोपर्यंत सूर्यचंद्र असेल तोपर्यंत हे घटनेमध्ये असलेली जी तरतूद आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे कोणीही रद्द करू शकणार नाही. हे मी टंकेके जोडते सांगतो.
सर, मला वाटतं खूप सारे जे गैरसमज आहेत आणि आरोप प्रत्यारोप जे होत होते उपवर्गीकरणावर, ते मला वाटतं बऱ्यापैकी तुम्ही त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे असं मला वाटतं. आपण आपल्या वेळातला वेळ काढलात आणि या चॅनलसाठी मुलाखत दिलात त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ Facebook, Instagramवरून जर का तुम्ही पाहत असाल तर पेजला तुम्ही फॉलो करू शकता. धन्यवाद.